नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओत एकदा तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचं मयूर हतीम पुन्हा एकदा व्हिडिओ नवीन घेऊन येत आहे। ही व्हिडिओ आहे जी मुंबईची आहे। कोस्टल रोड जो मुंबईमध्ये बनवलं गेलं आहे समुद्राच्या खालून, त्यासाठी मी आज तुमच्यासमोर ती व्हिडिओ ठेवत आहे। बघूया पुढे। सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ असल्यामुळे बरेच ट्रॅफिक होतं, म्हणून आउटलाईनमधून आम्ही गाडी काढली। तरी पुढे पोलिसांची गाडी होती, त्यांच्या मागे मागे आम्ही जाऊन अंधेरीला बाहेर पडलो। तुम्ही बघत असाल किती ट्रॅफिक आहे सकाळचं, आणि असतेच, कारण का सकाळी 5-10 मिनटं पण उशीर झालं ना, 7च्या अगोदर निघालो तर आपण बाहेर पडू शकतो, पण त्यानंतर जी ट्रॅफिक होते कारण सर्व बाजूनी गाड्या येतात। अशा प्रकारे मुंबईला जाण्यासाठी एक आउटलाईन पण बनवली जाते, जेणेकरून जास्त ट्रॅफिक होऊ नये, म्हणून आम्ही आउटलाईनने गेलो। पुढे बरेच ट्रॅफिक होतं। आज बघायला गेलं तर चांगल्यापैकी डेव्हलप झालेलं आहे। बाजूला मेट्रो आहे आणि मेट्रोचं कामं सर्व झालेली आहेत। अशा प्रकारे झालेत की हायवे पण आता रस्ते खाली झालेत। पहिला खूप जाम व्हायचे कामं असल्यामुळे, खूप त्रास व्हायचे, पण आता ओके आहे सर। चला आपण बघू पुढे। हे ब्रिजच्या वरती तुम्ही जे बघतायत ना, ते मेट्रो आहे। वरचवा ते घाटकोपरपर्यंत अशी मेट्रो आहे। आणि दुसरी मेट्रो होती ती इथून अंधेरीपासून ती परत दिवस लिंक रोड पकडून अंधेरीला आहे। खूप छान प्रकारे बनवलेलं आहे। दोन्ही पट्टे इथेच जॉईन होतात आणि हा ब्रिज आहे अंधेरीचा। इथून या ब्रिजच्या इथून खाली उतरताना आपण एअरपोर्टला पोहोचू। इंटरनॅशनल 2 मध्ये आणि इंटरनॅशनल 1 डोमेस्टिक असे 2 एअरपोर्ट आहेत। पहिला 1 एअरपोर्ट होता, तो इंटरनॅशनलच होता, त्याला तोडून आता व्यवस्थित करून दुसरे एक नवीन बांधण्यात आलं। खूप छान प्रकारे आहे इंटरनॅशनल। असं वाटतं आपण दुसऱ्या बाहेरच्या देशामध्ये सफर करत आहोत असं वाटतं तिथे जाताना। पण सध्याची परिस्थिती आता सकाळचं वातावरण असल्यामुळे ट्रॅफिक हे चालूच असतं खूप, म्हणून आस्ती गाडी आपली काढत राहील। आता हे बाजूला तुम्ही जे बघत आहात ना, हे बांद्र्याला आहे। हा जो ब्रिज चाललं आहे काम, हा ब्रिज डायरेक्ट घाटकोपर या साईडला, म्हणजे कुर्लापासून घाटकोपर या वाशीला जाण्यासारखा हा शॉर्टकट मार्ग आहे, तो आता काम चालू आहे। आणि हा डायरेक्ट हायवेला कनेक्ट केलेला आहे, जेणेकरून आपण घाटकोपरपासून येताना हा डायरेक्ट सांतापूर या हायवेला आपण उतरू, म्हणजे मधून खालच्या ब्रिजच्या इथून जाण्याची गरज पडणार नाही आणि ट्रॅफिक आपल्याला होणार नाही। त्यासाठी खूप चांगलं एकदम चांगलं हे केलेलं आहे। आपण बांद्र्याला पोहोचलो। बांद्र्याचे रस्ते एवढे चांगले आहेत, इथून गाडी सुसाट असते आपली चांगली व्यवस्थित। पुढे ट्रॅफिकचं काही झंझटमारी नसते, पण सर्व रस्त्यावर कॅमेरे लावलेले आहेत। एक लाईनच चालवायला लागेल तुम्हाला गाडी, कारण का इथे 80च्या स्पीडवर गाडी चालवताना फाईन लागू शकते तुम्हाला। चला पुढे पाहू।
आता जस्ट आम्ही सिलिंग इथे पोहोचत आहोत. टोल नाका लागतं आणि फास्टॅग आपल्या गाडीला आहे, तर त्यामुळे आपल्याला काही इथे कॅश देण्याची गरज नाही, ते अकाउंटमधून कापले जातात. तर पुढचं वातावरण इथे या ब्रिजपासून तुम्हाला इकडचं मी सांगतो, या ब्रिजवरून आपण प्रवेश करताना खूप काळजी घ्यावी लागते. एकच रूट, एक लाईन चालवून आणि असं असतं ना की सर्व बाजूला कॅमेरे लावलेत, त्यामधून सावधान एकदम राहावं लागतं. तुम्ही 80च्या वरती स्पीडवर गाडी चालवताना तर काय होतं की एखादी तुमचं नंबर प्लेट हे कॅमेऱ्यात कॅप्चर होतो. 1000-1200 रुपयेपर्यंत फाईन होतो. बघा वरती तुम्ही कॅमेरा बघितला असेल. तर हे असंच असतं, पुढे जाताना एक रूट आणि आजूबाजूला कॅमेरा ते तुम्हाला सुद्धा दिसणार नाही. खूप छान प्रकारे एकदम मस्त रोड आहे. बघा कसं वाटतं, बाहेरच्या इंटरनॅशनल देशामध्ये गेल्यासारखं वाटतं. मग कसं वाटलं? हे सीलिंग आहे, समुद्रा मार्ग गेलेला रस्ता आहे आणि ब्रिज एवढं चांगले बांधलेत. खूप जबरदस्त. आपला वेळ वाचतो. अख्ख्या त्या मुंबईमधून फिरून गेलं ना, तिकडून खूप वेळ लागतो. म्हणजे आपले कमीत कमी पाऊण 1 तास आपला वाचतो या ब्रिजवरनं गेल्यावर. आता हा कनेक्ट केलेला आहे डायरेक्ट कोस्टल रोडला. तर पहिलं जायचो खाली वरली साईडला उतरावं लागायचं, पण आता वरलीला नाही. तर पुढचं ब्रिजचं काम चालू झालं आहे, तो पण तुम्ही बघा. तिथून डायरेक्ट आपण मरीन लाईन्सला बाहेर निघू. म्हणजे वानखडे स्टेडियम आहे त्याच्या 2 मिनटं अगोदर तिथे आपण निघू. हा रोड पूर्ण कंप्लीट झाल्याच्यानंतर समुद्राच्या आतून रस्ता निघालेला आहे, तो पण आपल्याला पुढे भेटणार आहे. तो सुद्धा बघा. खूप छान प्रकारे आतली जी काही एवढी मोठी मशीन असते ना, त्या मशिनीने जो बोगदा केलेला आहे, त्या बोगद्यातून जाणार आहे आपली गाडी थोड्या वेळ, ते तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे एक अनुभव आहे की मुंबईला जाताना कसं काही आपण इथून जाऊ शकता, याची माहिती तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. त्यासाठी मी ही व्हिडिओ थोडक्यात काढली आहे की मुंबईचा प्रवास कसा असतो आणि कसं करता येईल, आणि आपल्याला बोरिवली टू चर्चगेट या साईडला पोचायचं असेल तर कसं जाऊ शकतो, त्या प्रकारे ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे माझा. सध्या कोकणामध्ये चालू होतील आता. शिमगा येते, परत हनुमान जयंती येते, मे महिना येणार आहेत, तर असे कंटिन्यू सुट्ट्या होणार आहेत. तर गावच्या पण वातावरण चांगले व्हिडिओ आपल्याला काढता येतील. थोडक्यात आता आपलं काम आहे, तर कामानिमित्त आपण मुंबईला आहोत. कामं झाले, सर्व सुट्टे राहतील, तर मग चालू करूया. चला मग बघूया आपण पुढचे पण रस्ते, जेणेकरून तुम्हाला थोडं याचं नॉलेज येईल कधी जाताना की कसं गेलो होतो आणि कसं जायचं आहे ते. कारण का नवीन रोड झाले ते जास्त लगेच कळत नाहीत. कारण का 2-3 ब्रिज असे बनवलेत की तुम्ही हाजी अली, महालक्ष्मी या ठिकाणी पोचू शकता. कारण हा रस्ता जो बनवला आहे तो सरळ आहे. आता तिथे पाट्या पण लिहिलेल्या आहेत की तुम्हाला जेणेकरून कळेल की आपल्याला कुठे जायचं आहे कुठे नाही.
तर अशा प्रकारे हे कोस्टल रोड तयार करण्यात आलेलं आहे खूप छान प्रकारे. आजूबाजूला कामं चालू आहेत. जसं चर्चगेट साईडला वॉकिंग डिस्टन्स म्हणजे वॉकिंग करण्यासाठी जी लोकं माणसं असतात, चालतात फिरतात तिथे येऊन बसतात, तसंच त्या प्रकारे त्या साईडला दुसऱ्या लाईनमध्ये ते सुद्धा काम चालू आहे जोरात. येणाऱ्या दिवसामध्ये तिथे पण तुम्ही फिरू शकता, गाडी लावून उभे राहू शकता. असे कुठले कुठले रस्ते आहेत जिथे नो पार्किंगचं बोर्ड लावलेलं आहे, तिथे गाडी आपण उभे करू शकत नाहीत. पहिला तुम्ही बघताय ना लेफ्ट साईडला की तिकडनं आपला एक रोड होता, तिथून हाजीवाली महालक्ष्मी करत जसलोक हॉस्पिटल, धीरूभाई अंबानी यांचं घर, हे असं मुकेश अंबानीचं घर, तिथून जावं लागायचं. आता हे डायरेक्ट हाजी अलीच्या वरतून म्हणजे बाजूला ब्रिज बांधून तिथून ही रूट गेलेलं आहे सर्व. पण तुम्ही बघाल ना खूप छान आहे. पुढे पण बघा, पुढे आपण समुद्र मार्ग आतून बोगदा गेलेला आहे, त्या मार्गातून पण आपण प्रवेश करू. चला, तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला. पुढे जो बोगदा चालू होणार आहे तर त्या बोगद्याचे नाव आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या नावाने या उद्घाटन झालेलं आहे. तर तुम्ही बघाल ना खूप सुंदर अशा प्रकारे बांधलेलं आहे. समुद्रमार्ग म्हणजे एकदम समुद्राच्या आतून, थोडं पण पाणी आतमध्ये येत नाहीत समुद्राचं, अशा प्रकारे बांधलं आहे. 3 लाईन दिलेत, त्या 3 लाईनमध्ये आपण जाऊ शकतो अशा प्रकारे बनवले. बघा, आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर पुढच्या आतून तुम्ही सर्व कॅमेरे पण लावलेत. 60ची लिमिट आहे, पण 80पर्यंत गाडी लोक चालवत असतात. तरी मी 60, 75, 70 अशा स्पीडला ठेवलेली आहे गाडी, जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघता येईल. लाईटीचं आणि इंडिकेटर हे सर्व दिलेले आहेत आतमधून. तुम्हाला सर्व माहिती दिली आहेत. आतमध्ये फोनसुद्धा आहेत एमर्जन्सीसाठी. आणि अशा प्रकारे या बोगद्याला तयार करण्यात आलेलं आहे. असेच अंडरग्राऊंड आतमध्ये जे रेल्वे जाणार आहेत, याच प्रकारे अंडरग्राऊंड रेल्वेचा प्रवास होणार आहे, तो असंच काहीसा तयार करण्यात आलेला आहे. ते आता चालू झाल्याच्यानंतर ती पण आपण व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवूया. असा प्रवास आहे. आणि तुम्हाला सांगतो किती वेळ लागतो. म्हणजे आपण ज्यावेळी या बोगद्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला बाहेर निघण्यासाठी कमीत कमी 5 या 6 मिनटं लागतात. म्हणजेच आपण ज्यावेळी तिथून जायचो सिलिंगच्या तिथे बाहेर वडलीमध्ये बाहेर निघायचो, तर वडलीतून आपण जेव्हा प्रवास करायचो, महालक्ष्मी, हाजी अली असे करून प्रवास करायचो, वेस्टकोट हे या प्रकारे, त्यावेळी आपल्याला तिथून नाही करून 35 मिनटं लागायची. आता आपल्याला फक्त 6, 7, 8 मिनटं लागतात. म्हणजे आपला वेळ वाचतो तो 25 या 27 मिनटं आपले वाचतात. अशा प्रकारे
जलद गतीने आपण या मार्ग करून इथे निघू शकतो. हा असा प्रवास आहे. चला, तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुमचा सपोर्ट माझ्या या चॅनलला असेल. अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमची थोडी तरी सपोर्ट असू द्या आम्हाला आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा. चला, आता आपण इथून बाहेर निघणार आहोत. नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्या मित्रांना माहीत नसेल त्यांना शेअर करून पाठवा, ह्याची माहिती द्या. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पाठवलं आहे. तुमचं सहकार्य असंच असू द्या आणि पुढच्या व्हिडिओत आपण नक्कीच भेटूया. ते पण आता कोकणापासून अशा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न असेल. हा प्रवास आपला इथेच आता संपणार आहे. तर येणारा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण काढण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू. आपण मरीन लाईन्सला आता बाहेर पडलेलो आहोत आणि पुढे तुम्हाला दिसत असेल वानखडे स्टेडियमची जी लाईट दिसते, इथे व्हिडिओ आपण आता स्टॉप करणार आहोत. यापुढे पोलिसांचा खूप बंदोबस्त असतो, त्याच्यामुळे मी जास्त काढणार नाहीत. मग पुढे आपण बघूया. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, आपली मुंबई.